पहिले तर ना कढई घेतली एकदम स्टाईलमध्ये फिरवत, असं काय करू नका, तोंडावर नाही तर पायावर पडेल। आपली साधी कढई ना आपल्या गॅसवर ठेवा आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। एका मिनी ब्लॉगमध्ये ना मी टमाटर चटणी बनवलेली, पण रेसिपी काय अपलोड केलेली नव्हती। त्याच व्हिडिओच्या ना कमेंट सेक्शनमध्ये एका ताईची कमेंट होती की ताई ना टमाटर चटणीची रेसिपी दाखवा। त्यांना हो बोलले, पण किती दिवस तरी ना राहून गेलतं। सो आज मी ना टमाटर चटणी बनवणार होते, बोलले तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूया। खूप सिंपल आहे, झटपट तयार होते। टोमॅटो चटणीसाठी ना टमाटर कट करून घेतले, 4-5 टमाटरना मी कट करून घेतले, एक कांदा कट करून घेतला, 4-5 लसूण ठेचून घेतले। कढईमध्ये ना तेल टाकले, त्यानंतर तेल गरम झाल्यावरती कांदा फ्राय करायचा, लसूण टाकायचा, ते चांगलं फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर ॲड करायचे टमाटर, ते चांगले मिक्स करायचे। त्यानंतर आपल्याला बेसिक मसाले ॲड करायचे आहेत, ते म्हणजे ना हळद, चटणी, मीठ, ते मिक्स करायचे आणि वरून ना शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा। मिक्स करायचे, थोडंसं पाणी टाकून ना झाकण ठेवून एकदम मऊ शिजवून घ्यायचं। चटणी होते तोपर्यंत ना भाकरी करायला घेतल्या। दुपारचं जेवण ना आम्ही दोघे पण कमीच करतो, सो दोघांसाठी पण एक भाकरी केली। गरम गरम चटणी सोबत ना गरम गरम भाकरी खूप छान लागते, त्यामुळे ना भाकरी केली। भाकरी होईपर्यंत ना चटणी सुद्धा तयार होती। सो माझं इथं काम होईपर्यंत ना बापलिकीच्या मस्त गप्पा चाललेल्या होत्या। त्यानंतर जेवण वगैरे वाढून घेतलं आणि जेवताना हो मला विचारत होते की कशी झाली चटणी, तर मी बोलले छान झाली। तर मला बोलतात खा घे गप, मग हसत बोलत ना जेवण केलं। खूप सिंपल रेसिपी आहे, नक्की तुम्ही पण ट्राय करा। त्यानंतर मग संध्याकाळच्या टाइमला ना एक पार्सल आलेलं, त्याची अनबॉक्सिंग केली। तर त्यात ना कंटेनर होते, लगेच मग ते घासून ना धुवून घेतले। त्यानंतर चांगले ते पुसून घेतलं। मोठ्या डब्यामध्ये ना मीठ, चटणी असं काही सामान भरून ठेवलं आणि बघा किचनला ना एक वेगळाच लुक आला। पहिले एक वेगळा डब्बा होता, ते अजिबात चांगले दिसत नव्हते। आता बघा हे डबे किती छान दिसतात ना। आणि आज क्यूट अशी मुमेंट ना कॅप्चर झाली, ती म्हणजे ना आरू फ्री सोबत ना सेल्फी घेत होती। हे बघून आम्ही एवढे हसत होतो ना, अशा गोड स्माइल सोबत आमचा दिवस संपला। आजसाठी एवढंच, भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।